नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BK प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर 1ली ते 10वी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनो, आज आपण माझे वर्ग शिक्षक या निबंधाचा अभ्यास करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक सर्वजण शाळेत असताना कधी ना कधी म्हणतातच. आणि असे गुणांनी थोर गुरु ज्यांना लाभतात त्यांचे भाग्यही थोरच. मी देखील स्वतःला भाग्यवान समजते की आम्हाला पवारबाईसारख्या वर्ग शिक्षिका लाभल्या. आदर्श शिक्षक म्हणजे काय हे पाहिजे असेल तर आमच्या पवारबाईंना भेटावे. इयत्ता 7वीमध्ये आमच्या वर्ग शिक्षिका म्हणून पवारबाई आल्या. नवीन शिक्षिका म्हणून आम्ही काहीसे गोंधळलेलो होतो, पण त्यांनी गप्पांमधून कधी आमची मने जिंकून घेतली हे कळलेच नाही. पवारबाई आम्हाला मराठी विषय शिकवत. त्यांच्या तासाला रोजचा परिपाठ व हजेरी झाल्यावर त्या रोज काही ना काही वाचून दाखवत. यामध्ये कविता, गोष्टी, विज्ञानाची माहिती अशा अनेक गोष्टी असत. आम्हालाही इतकी सवय झाली की एखाद्या दिवशी बाई विसरल्या तर आम्हीच त्यांना वाचनाची आठवण करून द्यायची. यामुळे आम्हालाही वाचनाची आवड कधी लागली हे कळलेच नाही. पवारबाईंचे सर्व मुलांकडे बारीक लक्ष असते. कोणाचा आवाज छान आहे, कोण चित्र सुरेख काढते, या सर्वांची त्यांना माहिती असते व त्या स्पर्धामध्ये त्या अशा मुलांना सहभाग घेण्यास प्रेरित करतात. स्वतःकडूनही शक्य होईल ती मदत करतात. खास करून वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्यांना त्यांच्या विषयांवर मुद्दे काढून देणे, नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना संवादफेक शिकवणे यासारखी मदत त्या करतात. पवारबाई नेहमीच वर्गात, शाळेत अनेक लहान मोठे उपक्रम राबवत असतात. उदाहरणार्थ वृक्षारोपण, वृद्धाश्रमास भेट इत्यादी. पवारबाई कधीही मुलांमध्ये गुणांवरून भेदभाव करत नाहीत. त्यांचे तर असे मत आहे की प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य गुण असतातच. प्रत्येकाने आपल्या त्या गुणांचा विकास केल्यास आयुष्यात नक्कीच यशस्वी होता येते. त्या अनेकदा दुपारचा जेवणाचा डबा मुलांसोबत वर्गात खातात. त्यानिमित्ताने मुलांच्या सुखदुःखात सहभागी होतात. अशा आमच्या पवारबाई वर्ग शिक्षिकांपेक्षा पालक होऊन आम्हाला शिकवतात. म्हणून त्या माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत.